आज निरोप घेतील आणि त्यामध्ये उद्धव साहेबांपासून निलमताईंपर्यंत असे सर्व महत्त्वाचे लोक आहेत आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता पण त्याच्यामध्ये आहे। तर प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये साधारण या अधिवेशनात मला अपेक्षा होती की अजितदादांसारख्या लोकनेत्याची चर्चा 10 मिनिटासाठी का होईना पण ती चर्चा घडून आली असती तर शेवटच्या अधिवेशनात सुद्धा समाधान वाटलं असतं। आजचं पण कामकाज बघा, आजच्या कामकाजात सुद्धा मला असं वाटते हे आमचं अपयश आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या दादांबाबतीत आम्ही लढाई यशस्वीपणे लढू शकलो नाही, सभागृहातही लढू शकलो नाही आणि सभागृहाच्या बाहेरही लढू शकलो नाही। ही खंत मात्र आमच्या शेवटपर्यंत कायम मनात राहील। त्यामुळे आजचा निरोप समारंभ एक वेळ आणखी नसता केला तरी चाललं असतं, पण अजितदादांच्या संदर्भातली चर्चा होणं अपेक्षित होतं। आता आजच चर्चा नाही तर उद्याच्या शक्यता जवळपास मावळलेल्या आहेत। उद्या दुपारी अधिवेशन संपेल, पण आज मला अपेक्षित होतं, पण आता मी खेदच व्यक्त करू शकतो, त्या पलीकडे काय करू शकत नाही। मागील अनेक दिवसांपासून खरं तर आपण अजितदादांचा विषय वारंवार लावून धरत होता। सभागृहाला घटनेचं गांभीर्य नाही का, सदस्यांना गांभीर्य नाही का, तुमच्या पक्षाला या विषयाचं गांभीर्य नाही का, म्हणून हा विषय त्या ठिकाणी घेतला गेला नाही, आवर्जून त्या ठिकाणी आणला गेला नाही असं वाटतं। कुणालाहीच या बाबतीत गांभीर्य आहे असं म्हणता येणार नाही। काही लोकांनी तो प्रयत्न केला। काल विधानसभाचे आमदार चेतन तुपे यांनी काल सभागृहामध्ये त्या संदर्भात विचारणा केली। त्या अगोदर सुनील शेळके बोलले, वरच्या सभागृहात आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। पण मला एकंदरीत स्पष्टपणे सांगायचं आहे की सरकारला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे ही चर्चा दोन्ही सदनामध्ये घडू शकली नाही, हे दुर्दैवानं मला म्हणावं लागतंय। आणि सरकारच्या मनात जर असतं तर ही चर्चा घडून आणल्या गेली असती। विमानाचा अपघातच असेल तर ते पण स्पष्ट व्हायला पाहिजे होतं। आणि आमच्या मनात ज्या शंका आहेत, म्हणजे मला साधाच प्रश्न आहे, अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाचे 250च्या वर व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून सापडले की नाही, आणि अजितदादांचा सीसीटीव्ही अद्याप सापडू नये देवगिरीवरचा, किंवा VSR व्हेंचरमध्ये जाण्यापर्यंतचा सीसीटीव्ही अद्याप सापडू नये, ही कुठली यंत्रणा आहे? त्याचा मिरजगाव साईडचा काय त्याचा तो आश्रम आहे, तिथले व्हिडिओ आलेत लोकांकडे, सीसीटीव्ही आलेत तिथले, आणि दादांसारख्या लोकनेत्याचा विमान प्रवासाचा सीसीटीव्ही येऊ नये, हे कशाचं फेल्युअर आहे? सीआयडी चौकशी तुम्ही लावली म्हणता, सीआयडी चौकशीत किती लोकांचे बयान घेतले गेले? ब्लॅक बॉक्स हे विचारायचं नाही आम्ही की अख्खं ते मोबाईल तिथे जळलेले दिसत आहेत, त्यांची फाईल जळलेली दिसते आहे, दादाचे कपडे तिथे जळलेले दिसले, पण ते तुमच्या कागद जळली नाहीत आणि तो ब्लॅक बॉक्स जळला नाही। म्हणजे हे जे काही चाललंय ना, हे काही बरोबर नाही, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं नाही। आणि मी सांगतो, सरकारमध्ये जरी असलो, तुम्ही मला परत उपप्रश्न विचाराल की तुम्ही सरकारमध्ये असताना तुमचा सरकारवर विश्वास नाही का, मी स्पष्टपणे सांगतो, सरकारच्या मनात असतं तर ही चर्चा अधिवेशनात झालीच असती। या चर्चेचं एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून फक्त काही स्पेसिफिक प्रश्न होते। अद्यापही साहिल मदन हा कुठे आहे? जो पायलट होता तो त्या अशोक खरातच्या आश्रमात लपवलाय का? तो मेला आहे की जिवंत आहे? सुमित कपूर मेला आहे की जिवंत आहे? याचे उत्तरच नाहीत भेटले महाराष्ट्राला। त्याच्यामुळे सदनाला गांभीर्य नव्हतं। आणि स्पष्टपणे सांगतो, सरकारला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये त्याबाबत स्वतंत्र चर्चा झाली नाही। हे दुःख आणि ही सल ही शेवटच्या दिवसापासून मरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या मनात ती कायम राहील। अशोक खरातच्या बाबतीत अजून एक माहिती समोर आली, विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो श्रीमंत पुरुषांना देखील लैंगिक अत्याचार त्या विद्यार्थिनींवरती केला जायचा, असा एक माहिती समोर आली। नाही, असं आहे, ती अशोक खरात ही व्यक्ती नसून ती विकृती आहे। आता जोपर्यंत त्याचा खरा चेहरा समोर आला नाही तोपर्यंत तो सर्वांना पूजनीय होता। सर्व लोक त्या बाबांच्या नादाला लागले होते। त्याचा गुरुमंत्र घेणं, त्याची दीक्षा घेणं, त्याच्या आश्रमात जाणं, तिथे पूजा करणं,
ते करंगळ्या कापणं, त्या अघोरी विद्या करणं, अमावस्या पौर्णिमेला तिथपर्यंत जाणं, आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे आम्हाला राजकारणात सक्सेस मिळवायचा असेल तर बाबा सांगेल तेच केलं पाहिजे. बाबांनी जर म्हटलं ना ही घाण आहे ही खा, तरी खा, पण बाबाचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर सर्व आता ते तक्रारी द्यायला लागलेत. म्हणजे असं आहे की ज्या तुकारामांनी, ज्या गाडगे बाबांनी आणि ज्या नरेंद्र दाभोळकर सरांनी आपला जीव लावला या गोष्टी करता की समाज दुरुस्त झाला पाहिजे, याचं कारण एक आहे, तुकाराम, गाडगे बाबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे संत आता आउटडेटेड होतील अशी परिस्थिती निर्माण होत असताना हे जे नकली आहेत हे आता पुढे आलेत. आणि हा एक आहे सॅम्पल, असे अनेक सॅम्पल आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साधू तो चले गए रह गए नीम के, म्हणजे साधू तो चले गए रह गए नीम के खोड, असली साधू चले गए रह गए चपाती चोर. म्हणजे हे जे लोक आहेत, ही लोकांचं शोषण करणारे हे गुंडे मवाली आज धर्माचा बुरखा पांघरतायत. आणि जे धर्म खतऱ्यात म्हणून ओरडत होते ना अनेक लोक, हिंदू धर्म धोक्यात आहे. आता हा बाबा जर एखादा मौलवी असता, हे असता मौलवी असता, किंवा एखादा ख्रिश्चन पादरी असता, की अशा अत्याचाराचा त्याचा भांडा झाला असता, भांडाफोड झाला असता, तर त्याला जिवंत जाळलं असतं. पण तो अशोक खरात आहे म्हणून त्याचं पाप झाकून घ्यायचं आणि त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायचा नाही. अरे ही कोणतं तुमचं बेगडी प्रेम हिंदुत्वाचं. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये या बुवा महाराजांचा म्हणजे भगवे वस्त्र जरी, भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा, मध्ये एखाद्या श्वानाचा जर भगवा बिगवा रंग असेल, श्वानाचे रंग असतात, तर तो साधू जसा होत नाही. तसा साधुत्वाची व्याख्या तुकोबांनी जे का रंजले गांजले अशी केलेली आहे. म्हणजे याच्यावर बोलायचं असलं तर सभागृहामध्ये एक दिवस मी बोलू शकतो, माझा कारण संत साहित्याचा अभ्यास आहे. पण असे बाबा जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं की झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला दिया, हा छूछावाला बाबा होता. खाली उंगली को घिसो अत्तर सुगंधी पा लिया, ये तो जादूगर भी कर सके, क्या संत कहना है उसे, याद रखना भाइयों ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते भी कुछ ठीक है पर ये लुबाडे शूर है. यांच्यापेक्षा कुत्रे पुरले, हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं या महाराष्ट्रात. त्या महाराष्ट्रात अशा बाबांची पैदास होणं, मला असं वाटते आता हे निर्जंतुकीकरण करणं महत्वाचं आहे. सरकारने एक स्पेशल अध्यादेश काढावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीची का आवश्यकता आहे? या विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये अंधश्रद्धेच्या बाबतीतली पुस्तकं वाटल्या गेली की नाही? जे बॉम्बस्फोटामधले आरोपी होते ते खुलेआम शबनम घेऊन फिरले का नाही? त्यांनी हिंदू आणि मुसलमान भेद करणारे पुस्तकं वाटले की नाही? विधान भवनवर बॉम्ब पडणार असा मेल आला, त्या दिवशी बॉम्बस्फोटातले आरोपी जेवण करत होते सभापतींच्या दालनामध्ये, हे मी पाहिले डोळ्यांनी. त्याच्यामुळे ह्यावर काही बोलायचं नाही. आणि जीवाची किंमत मोजायची. तुम्ही मारू शकता माणसाला, पण महाराष्ट्र मारणारी ही जी पैदास आहे, पिलावळ आहे, यांना तुम्ही काय करणार? त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे, आता फक्त महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा वेगानं पुढे गेली पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी अत्यंत महत्वाची आहे, मला सांगा ना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचं एक कॅबिन आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये. तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकारी पण असतात. म्हणजे जर इथं जादूटोण्याचा प्रकार दिसला तर आज अख्ख्या महाराष्ट्रात एकाही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नसेल का अंधश्रद्धेच्या बाबतीत? मी आता शक्ती सुधारणा विधेयकावर होतो ना, लहान लहान मुलीचे बळी दिले गेले हो नवरात्रामध्ये. अनेक जिल्ह्यातल्या घटना आहेत. एका चिमुरडीचे तर डोळे काढून ताव्यावर भाजले गेले होते बुबुळ. अशा घटना आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये. जिजाऊ अहिल्यामाईचा महाराष्ट्र. तर हा महाराष्ट्र टिकवण्याकरता आता संघर्ष करावा लागेल. 2019च्या निवडणुकीपूर्वी 33% आरक्षण महिलांना लागू केलं जाणार आहे आणि साधारणतः लोकसभेच्या 816 जागा होतील आणि त्यामध्ये महिलांची खासदारांची संख्या 273 पर्यंत पोहोचेल आणि त्याच्या पद्धतीची दोन्ही विधेयकं येऊ शकतात असं बोललं जातं आहे. आणि विधानसभेसाठी सुद्धा ते लागू होणार आहे महिला धोरण. आणि त्याच्यामध्ये 99 विधानसभेमध्ये महिला सदस्य वाढण्याची संख्या नाकारता येणार नाही 2029 मध्ये. तर हे धोरण लागू झालं पाहिजे, कारण भारतीय संविधानाने आणि पवार साहेब ज्यावेळेस केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा महिला भगिनींना राजकीय आरक्षण असलं पाहिजे. आणि तितक्या टक्के जागा 2029 साठी जर त्या संदर्भात विधेयक येत असेल तर निश्चित स्वागतार्ह आहे. आणि मला विश्वास आहे की जे खासदार आमदार म्हणून आम्ही म्हणून घेतो, आता इथे महिला आमदारांची संख्या जर जास्त असती तर कदाचित अजितदादांचा विषय हा आज मार्गी लागला असता. बारामतीच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक बारामतीमध्ये होते त्यात काँग्रेस ही निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय.
काँग्रेसच्या वतीनं असा प्रस्ताव सुद्धा राज्य कार्यकारिणीला पाठवला. जर शरद पवार गट तिथं उमेदवार देणार नसेल तर काँग्रेसचा उमेदवार आम्ही निवडून देणार. असं आहे की शेवटी बारामतीकर हे सुजाण मतदार आहेत आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. काँग्रेस पक्षाने ते औदार्य दाखवायला पाहिजे होतं का अजितदादांच्या सारखा नेता आज महाराष्ट्रात नसताना ती निवडणूक बिनविरोध करण्याकरता जर त्यांनी सहकार्य केलं असतं, पाठिंबा दिला असता, तर कदाचित त्यांचं सौजन्य नक्कीच आम्ही त्याला सॅल्यूट केला असता. पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे, तो शेवटी लोकशाहीचा अधिकार आहे, मला त्यात बोलायचं नाही आहे. पण बारामतीकरांना कोणाला मतदान करायचं हे काही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असा सर्वांचा प्रयत्न आहे. आता कोणाला जर खुमखुमी असेलच तर त्यांनी उभं राहावं. सातारा एसपी सध्या चर्चेत आहेत. संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या भावाच्या घराबाहेर जेव्हा ड्रग्ज साठा सापडला त्यावेळी त्यांना वाचवणारे हे तुषार दोषी होते. तुषार दोषी हे पात्रच मुळात ते दोषीच आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. अंतरवाली सराटीचं प्रकरण बघा, तिथे संविधानिक पद्धतीनं मराठा समाजाचं आंदोलन आरक्षणाकरता चालू असताना या बाबांनी अचानक आदेश दिले आणि हरिपाठ करणाऱ्या महिला भगिनीवर सुद्धा त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला. तिथून तुषार दोषीचा प्रवास सुरू होतोय. तर काल सभागृहामध्ये स्वतः मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं का मला 100 पोलिसांनी फरफटत नेलं, मला तिथे मारहाण झाली, मकरंद आबाच्या संदर्भात तेच घडलं. त्याच्यामुळे हे तुषार दोषी जे आहेत यांना काल जरी निलंबित केलं असलं तरी तुषार दोषी हे पात्र इतिहासाला न समजलेलं पात्र आहे. त्यामुळे ते दोषी आहेत की ते खरंच दोषी आहेत याचा शोध घेणं महत्वाचं आहे. आता खासदार संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं ते मी ऐकलं नाही, पण मला असं वाटतं याबाबत ते ड्रग्जचा साठा सापडलाय साहेबांच्या घराच्या बाहेर हे जे काही ते बोलतायत त्याबाबत त्यांनाच विचारलेलं अधिक योग्य राहील. काल शिंदे आणि फडणवीस यांची वर्षावरती बैठक झाली. या बैठकीमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीत चर्चा झाली आणि तुषार दोषी यांच्यावरती कारवाईच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय असं कळतंय. ते आता इनसाइड स्टोरी आहे. काल मला एक गोष्टीचं मात्र खंत राहील की ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद साताऱ्याच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन काल पायऱ्यावर आंदोलन करत होते, ज्या पद्धतीने सभागृहामध्ये आवाज उचलला जात होता, अजितदादांच्या बाबतीत जर हे चित्र दिसलं असतं तर महाराष्ट्राने खरोखर तुमचं मनापासून आभार मानले असते. पण अजितदादासारख्या आज मला वाईट वाटतं या गोष्टीचं की ठीक आहे, शंभूराज देसाई साहेबांच्या बोटाला जखम झाली, त्यांना इजा झाली, त्यांना फरफटत नेलं, शिवसैनिक त्यांचा पेटून उठला, फक्त शरीराला धक्का लागला. आता इथं तर अजितदादांचा अख्खा देह जळला. त्यावेळेस ही संवेदना का दिसली नाही? तुम्ही पायऱ्यांवर का उतरले नाहीत? तुम्ही चर्चेमध्ये का सहभागी झाले नाही? तुम्ही सरकारला चर्चा करायला भाग का पाडलं नाही? ते विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो. म्हणजे अजितदादांनी इतके वर्ष जे आपल्याला मोठं केलंय, जे आपल्याला पदं दिली, 2 पैसे पत्राला दिले, प्रतिष्ठा मिळवून दिली समाजामध्ये, त्या नेत्याच्या जाण्यानंतर जर काहीच होत नसेल, पायऱ्यांवर एक आंदोलन आहे, काय मला वाटत नाही. सर, राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांनाच अजितदादांचा विसर पडला म्हणायचं. मग ते बोलले का नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आणखी काय महायुतीतले घटक पक्ष असो, विरोधी पक्ष असो, यात बोलले का नाहीत? जे बोलले असतील त्यांना आम्ही नक्कीच वंदन करतो. मी एकटा म्हणून फार शहाणा आहे असं म्हणत नाही, पण हे प्रत्येकाचं कर्तव्य होतं, प्रत्येकाची जबाबदारी होती. विसर अधिवेशन होईपर्यंत तर पडायला पाहिजे नव्हता. आता तुम्हाला सांगतो, उद्याचं अधिवेशनाचं कामकाज संपलं की सगळे, आता 3 वर्ष काय निवडणुका नाही, सगळे आपापल्या प्रपंचात आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त होतील. पुढं आता रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, हे उत्सवामध्ये गुंतून जातील. आणि दादाचा विषय पटलावरून पण महाराष्ट्र जिवंत आहे. महाराष्ट्रातला दादांवर जीव ओवाळणारा सामान्य माणूस जिवंत आहे. त्यामुळे आज नाही पण 2029च्या विधानसभेच्या वेळी जनता तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार, आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढं मात्र नक्की सांगतो.